चला आता पाहूया कंपन्या क्लाउडकडे का वळत आहेत. समजा तुमची एक बेकरी आहे, तुम्ही केक बनवता आणि तुमचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे. तुम्ही तुमच्या केकचा टाकलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हायरल होण्यामुळे तुमच्या दुकानात, तुमच्या बेकरीमध्ये ग्राहकांची खूप मोठी रांग लागली आहे. पण तुमच्याकडे एक छोटासा ओव्हन आहे जो तुम्ही रेग्युलरली वापरता आणि तुमच्या रोजच्या ऑर्डर पूर्ण करत असता. आता ही एवढी लाईन लागली आहे तर तुम्हाला किमान 10 ओव्हन्स पाहिजे आहेत. अशावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही मार्केटमध्ये जाऊन नवीन ओव्हन खरेदी कराल का? ते खर्चिकी असेल आणि त्यात रिस्कही आहे, बरोबर. उद्या जर तेवढे ग्राहक आले नाहीत तर काय होणार? त्या ओव्हनचं तुमचे पैसे वाया जाणार, बरोबर. पण या उलट जर मार्केटमध्ये असं कोणीतरी असेल जे तुम्हाला ते ओव्हन्स, तुम्हाला पाहिजे तसे ओव्हन्स भाड्याने देईल. जेव्हा तुमच्याकडे खूप सारे कस्टमर येतील तेव्हा तुम्ही ते ओव्हन वापराल आणि जेव्हा नसतील तेव्हा ते तुम्ही त्यांना परत कराल. जेवढं तुम्ही वापराल ते ओव्हन तेवढेच तुम्हाला पैसे द्यावे लागतील. हा मार्ग कसा वाटतोय? योग्य वाटतोय ना? बिझनेस ह्यानेच होणार आहे आणि खर्चही कमी होणार आहे. जेव्हा मागणी असेल तेव्हाच तो खर्च होईल. तर हेच कारण आहे कंपन्यांचं क्लाउड प्रोव्हायडरकडे वळण्याचं. क्लाउड प्रोव्हायडर कंपन्यांना त्यांना हवे तसे सर्व्हर्स, त्याची हवी तशी कॅपॅसिटी चे सर्व्हर्स त्यांना भाड्याने देतो. याचाच अर्थ त्यांना प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच भविष्यामध्ये लोड येईल असं समजून किंवा एखाद दुसऱ्या दिवशी लोड येईल यासाठी मोठ्या कॅपॅसिटीचे सर्व्हर मोठा खर्च करून विकत घेण्याची गरज नाही. क्लाउड ते स्वतःहून ट्रॅफिकवरती डिपेंड राहून, म्हणजे ट्रॅफिकला समजून तुमच्या सर्व्हरची कॅपॅसिटी कमी जास्त स्वतः करेल. जेव्हा जास्त वापर होईल तुम्हाला तेव्हा जास्त पैसे जातील. याचाच अर्थ कंपनी त्यांचे पैसे तर वाचवेलच, सोबतच वेळही वाचेल आणि अर्थातच ग्राहकांच्या मागण्या देखील पूर्ण होतील. म्हणूनच आताच कंपन्या क्लाउडकडे वळत आहेत.